पुढील तिसरं सत्र आणि शेवटचं सत्र जे आहे पुढील एका तासाचं श्री महेश कुलकर्णी हे आपल्यासमोर सादर करणार आहेत. ग्वाल्हेर घराणं झालं, जयपूर अत्रौली घराणं झालं, आता किराणा घराणं आपल्यासमोर सादर करतील. जास्त वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करत आहोत. वैशिष्ट्य असेल फक्त असं की आपण नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची जी सांगता करतो ती आज थोड्या वेगळ्या प्रकाराने होईल. फक्त महेश सरांना एवढीच विनंती आहे की त्यांनी ती भैरवी गाऊन आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी. तरी नारायण कुलकर्णी हे प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार होते व त्यांच्याकडूनच संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. नंतर बेळगावमधील पंडित बी व्ही कडलासकर बुवा यांच्याकडे 14 वर्ष अध्ययन केलं. तसेच पुण्यातील श्रीमती उषाताई चिप्पलकट्टी यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. सध्या ते प्रख्यात बंदिशकार पंडित शंकरजी अभ्यंकर यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. संगीताची पदवी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीत अलंकार, कर्नाटक शासनाचे विविध विद्वत, आकाशवाणीचे शास्त्रीय व सुगम संगीतात बी हायग्रेड पुरस्कार, मुंबईचे सूर सिंगार संसदतर्फे सूरमणी हा पुरस्कार मिळाला आहे. मानव संसाधन व विकास मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती, पुण्याच्या गानवर्धन समितीद्वारा आयोजित राष्ट्रीय शास्त्रीय व ठुमरी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. केंद्र सरकारचे ICCR आर्टिस्ट ऑफ पॅनलमध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्यांची गाण्याची शैली जी आहे ती किराणा आणि ग्वालियर अशी आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, हैदराबाद, कोलकाता, मलेशियामध्ये सुद्धा त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यांच्या गायन पद्धतीवर आणि गायनावरती खुश होऊन त्यांनी उस्ताद अल्लादिया खान स्मृती समितीद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अधिक वेळ गायन करू दिले होते. हा नक्कीच मोठा सन्मान आहे. मला असं वाटतं यांच्याकरता टाळ्या व्हायलाच पाहिजेत. भारतामधील प्रतिष्ठित गायकांमध्ये महेश कुलकर्णी सरांचा समावेश होतो. आपल्या बहुमुखी आयामी प्रतिभेच्या या प्रचंड मेहनतीवरती जोरावर त्यांनी यश मिळवलेलं आहे. गझल हिंदी, मराठी, कानडी कोणत्याही भाषेतली असो ते अत्यंत लीलया हाताळतात आणि सुगम संगीतामध्ये त्यांनी स्वतःच्या शेकडो रचना केलेल्या आहेत. शास्त्रीय गायनामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या अनेक बंदिशी रचलेल्या आहेत. मी महेशजींना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. खरं इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. कारण ज्यांनी जो प्रतिसाद जो दिलेला आहे, सुरुवातीपासून जो प्रतिसाद आहे तो कायम टिकून आहे. त्यामुळे तुमच्या स्वतःकरता एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. महेश सरांच्या बरोबर असलेले त्यांचे तबलावादक सहकारी, तानपुऱ्यावर असलेले सहकारी यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांचे तबला साथीदार श्री विनायकजी नाईक हे वेगळ्या नावाने ओळखले जातात आणि संवादिनीवरती अनिरुद्ध गोसावी आहेत. आपलं सुद्धा स्वागत. पहिल्यांदा मी देशपांडे कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या अनोखे असं संगीत कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचं पहिलं अभिनंदन करतो. कारण असे वेगवेगळ्या घराण्यांचे असं ऐकायला मिळत नाही. आधीच किराणा घराणा एक राग 1 तास 1.5 तास म्हणतो. त्यामुळे आता एवढं म्हणत नाही, खूप उशीर झालेला आहे. थोडक्यात मी
प्रयत्न करतो. नवरात्र सुरू आहे की देवीच्या नावाने राग सरस्वती मी सादर करतो. हे यात अलीकडेच मी हे दोन्ही बंदिश मी लिहिलेलं आहे. एक सरस्वतीचं वर्णन आहे. मा तुम सरस्वती शारदे भवानी जगत जननी तुम कल्याणी वीणाधारिणी विद्याप्रदायिनी कृपा करो तुम संगीत रसदायिनी असं बडा ख्याल आहे. त्याच्यानंतर एक छोटा ख्याल आहे, ते पण शब्द सांगतो कारण आतापर्यंत तुम्ही सुंदर हे दोन्ही प्रोग्राम ऐकलेले आहेत, त्यामुळे हे केव्हा सुंदर होतोय. देखो रे देखो आज आनंद होत, देखो रे देखो आज आनंद होत, सब गुणी जन मिल गायन करत. अंतरामध्ये आहे. मग हे सुंदर केव्हा वाटणार की संगीत को परस परमेश, म्हणजे परमेश्वराची त्याला साथ असेल, स्पर्श असेल तरच तो चांगलं होतो. संगीत को परस परमेश तब होत सच सुरन की बरसात, सब गुणी जन मिल गायन करत. असं ते बंदिश आहे.
सरस्वती शारदे शारदे
जगत जननी तुम कल्याण मातुम 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 सरस्वती सारे मजारे मजारे ने सारे ने सारे ने सारे ने सारे मने सारे रे मपनी जानी पद मपसानी मपनी रे मद परमरने सरस्वती धारिणी वीणा धारिणी विद्या वीणा
विद्या दारिणी विद्या दारिणी विद्या दारिणी वीणा 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 धारिणी वीणा 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 धारिणी
सरस्वती मा शारदे भवानी जगत जननी जगत जननी तुम कल्याणी मातुम सरस्वती. क्या बात. मातुम मातुम सरस्वती शारद मातुम सरस्वती शारद भवानी मातुम सरस्वती भवानी मातुम सरस्वती. पाप मा बरे मद पद मा बरे नि रे रे मनि नि रे मा बरे रे मा पद पद मा मद प नि द नि पद मद प नि द स नि द द पद मा प मा रे सा रे नि रे मा प रे मा प मा तुम सरस्वती. पमरे सारे मापा पमरे दपा पमरे पामरे मारे पारे दपा धमा बनी दी पमा बनी द दपा मामा पदनी सारे नि दवा दमा बनी मा बनी द रे मा दप सारे पमनी समरे धनी रे समरे पमा द पनी द सनी द सनी पनी द पद मद पम परे पमरे सनी समा तुम सरस्वती. क्या बात. सरस्वती. देखो रे देखो आज आनंद हो
होत देखो रे देखो आज आनंद 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 होत देखो रे देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज आनंद देखो रे देखो आज आनंद होत सब गुनी जन मिल गायन करत देखो रे देखो आज आनंद होत सब गुनी जन मिल गायन करत देखो रे देखो आज संगीत को परस परमेश संगीत को परस परमेश संगीत को संगीत को संगीत को परस परमेश संगीत को परस परमेश तब होत सच सुरन की बरसात तब होत सच सुरन की बरसात सब गुनी जन मिल गायन करत देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज आनंद देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज देखो रे आज आनंद होत देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज आनंद होत रे
रे सा रे नि सा नि रे सा रे नि सा रे रे सा रे नि सा नि रे सा रे नि सा रे मा प द म प द प म रे सा नि सा सा देखो से आज आनंद हो सा रे नि सा प म द प म प सा रे नि सा प म द प म प सा नि रे सा नि सा प द म प सा रे नि सा प द म प सा रे नि सा प द द म प प रे म म सा रे दे नि सा सा देखो रे देखो सा प सा नि द प म प द प म म रे सा नि सा नि द नि प द म प द प म म रे सा नि सा नि द प द म प द प म म रे सा नि सा रे सा रे नि सा नि द प द म प सा नि म प नि द प द म प द द प द म द प म रे सा रे म प रे म प रे म प देखो रे हे बा देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज आनंद होत सब गुणी जन मिल गायन करत देखो रे देखो आज आनंद होत देखो रे देखो आज देखो रे देखो आज देखो रे देखो किराणा ग्वालियर जयपूर सगळे घराणं झाले. आता शेवटचं थोडंसं पतियाला स्टाईलमध्ये मी एक ठुमरी सादर करतो. पतियाला घराणं म्हणले की सगळ्यांना आठवण येते उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब. त्यांचंच एक ठुमरी मी सादर करतो. फक्त 1-2 मिनिट फक्त विनंती आहे की आजचा हा जो कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये अनेक सहृदांचा हात आहे. तर मी देशपांडे काकांचे सुपुत्र श्री प्रशांतजी देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचं या जबाबदारीचं ओझं घ्यावं. नमस्कार मित्रांनो. कुठल्याही इतक्या सुंदर रंगतदार कार्यक्रमांनंतर आभार प्रदर्शन हा खरोखरच कोरडेपणा असतो. म्हणजे त्यातनं साध्य आम्हाला फक्त इतकंच करायचं आहे देशपांडे कुटुंबियांना की ज्यांनी हा कार्यक्रम उभं करण्यात मदत केली. खरं तर मदत हाही पॅसिव्ह शब्द आहे. ॲक्टिव्ह शब्द आहे की उभं केला आमच्याबरोबर सगळ्यांनी. अशा सगळ्यांचा फक्त ऋणनिर्देश करणं इतकंच माझं आत्ता या क्षणाला कर्तव्य आहे. ते आमचे सगळे अतिशय जवळचे मित्र आहेत, सोबती आहेत. प्रत्येक अशा सुंदर कार्यक्रमांमध्ये ते कायम आमच्याबरोबर उभे असतात. रादर ते उभे असतात, आम्ही त्यांना सपोर्ट करत असतो. ही खरी गोष्ट आहे. तर अशा सगळ्या या सुहृदांचं आभार प्रदर्शन नामक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रसंग आहे माझ्याकडे. कार्यक्रमासाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली अशा गणेश मंदिर संस्थांचे सन्माननीय विश्वस्त सप्तर्षी काका आणि अनेक बाकीची लोक यांचे आम्ही आभार मानू इच्छितो. सर्व कलाकार ज्यांनी ही संध्याकाळ इतकी अविस्मरणीय करून टाकली ते आणि त्यांचे साथीदार यांचेही या प्रसंगी मनापासून आभार. एक सुंदर अविस्मरणीय संध्याकाळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत त्या सर्वांचेच. ध्वनिक्षेपक आणि ध्वनियोजना करणारे श्रीयुत देशमुख. कार्यक्रमाचं निवेदन ज्या अत्यंत हरहुन्नरी आमच्या कुटुंब मित्रांनी केलं, मिस्टर विनय डांगे, त्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन आणि आभार.
कार्यक्रमाचं पूर्णपणे नियोजन आणि कम्प्लिटली ज्यांचं ज्याला बांधून ठेवलं त्या कार्यक्रमाला संपूर्णपणे राईट फ्रॉम स्टार्ट टू दिस पॉईंट, अशा सगळ्या गोष्टींचं एक अतिशय सुंदर असं संचालन करणारे प्रसाद काकतकर यांचंही आमच्या देशपांडे कुटुंबियांतर्फे मनापासून आभार. डोंबिवली पश्चिमेत ज्यांनी बॅनर लावायला अत्यंत मनापासून मदत केली ते श्रीयुत मुकुंद कुलकर्णी, बराच वेळ ते होते कार्यक्रमात, आत्ता मला वाटतं नसतील, त्यांचेही मनापासून आभार. आणि आमचे अत्यंत महत्त्वाचे परमस्नेही श्री मधुकरराव कुलकर्णी यांचेही या निमित्ताने मनापासून आभार मानू इच्छितो. विशेष म्हणजे आजचे तिन्ही कलाकार यांच्या मागच्या 3ही पिढ्यांमध्ये संगीताचा अभ्यास उपासना होत आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व मागच्या पिढ्यांचे उपस्थित प्रतिनिधी जसे समीरचे वडील आहेत, प्रसाद दादा आहेत, इथे वहिनी आहेत, आणि मला कुलकर्णी साहेबांचे म्हणजे बाकीचे कुटुंबीय मला माहिती नाही आहेत, पण त्या सर्वांचंही आमच्यातर्फे अत्यंत मनापासून अभिनंदन. खूप मोठी मोठी डोंबिवलीतली माणसं जी संगीत क्षेत्रात अत्यंत नामवंत आहेत, आत्ता मला समोर निषाद दिसतो आहे, अशा सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार. आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शोभा येते, खरी रंगत येते आणि कार्यक्रम अरेंज करणाऱ्यांनाही मनापासून आनंद मिळतो काही दिल्याचा, असे ते सगळे तुम्ही रसिक श्रोते, यांचे सगळ्यांचे अत्यंत कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. आणि हा एक छोटासा कोरडा कार्यक्रम मी संपवतो. परत एकदा ही अत्यंत अभूतपूर्व अशी संध्याकाळ आम्हाला बहाल केल्याबद्दल सर्व कलाकारांचे, समीर इथे आहे, प्राजक्ता आणि कुलकर्णी साहेब, सगळ्यांचेच अत्यंत मनापासून आभार. धन्यवाद. तर अनावधानाने कोणाचं नाव घ्यायचं राहिलेलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा देशपांडे कुटुंबियांकडनं आभार. नैना नैना मोरे नैना नैना राम नैना मोरे तरस गए नैना मोरे तरस गए आजा बलम परदेसी है आजा बलम परदेसी आजा बलम परदेस नैना मोरे नैना नैना मोरे नैना नैना मोरे तरस गए आजा बलम परदेस है आजा बलम परदेस वो मेरा नसीब हो जाए ओ मेरा नसीब हो जाए
इतना करीब हो जाए है नैना मोरे तरस गए आजा पलम परदेस मोरे पपिया मोरे पपिया कोयल बोले कोयल बोले मोरे पपिया कोयल 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 बोले मोरे पपिया कोयल बोले मोरे पपिया मोरे पपिया पदसनी दमा पदसनी नि पगमग गबदसनी जानी पनि पगमग गबद मग मग गरे 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 सागदा मगरे सागद पग गबनिद 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 दब मग गबजानी जानी पगमग पद साने ग सानी द सा ग रे सानी सरनी दब मग मनि दब मग गबद सानी सा मोरे पपिया कोयल बोले मुझ बिरहन का जियरा डोले कार बादल कार बादल कार बादल कार बादल बरस गए आजा बलम परदेसी है आजा बलम परदेसी है आजा बलम परदेसी मोरे 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 नैना तरस गए आजा बलम परदेसी है आजा बलम बलम